जुने सौरभ सारखे खेळाडू असतील, अविनाश असतील, ते फणसपडामध्ये तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. युवा ग्रुप वाढीव देवे नायक, कल्पेश आहेत वाढीवचे, त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर वाघोबा यंगस्टार्स शिरगाव, जो आपला शिरगावचा संघ आहे वाघोबा यंगस्टारचा, त्यामध्ये देखील मात्र काही खेळाडू आहेत ते तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. चर्चा त्याही संघाच्या आपण करूयात. कोसमाय खार्डी हा संघ उद्या या मैदानावरती तोही खेळताना पाहायला मिळेल. अगेन्स्ट आई जीवदानी कसराळी या संघामध्ये मॅच होणार आहे. पहिल्या षटक हाताळण्यासाठी पवन आल्यात, पवन घरत. चला मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊयात. आमचे भीमा दादा देखील आज संघामध्ये आहेत. हां, त्यांनी हात दाखवलाय. आज अक्षय आहेत, नितेश आहेत, सर्वजण आज तुम्हाला इंटर टीम मध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल, लोवर पुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न, पायाने अडवला आहे. फिल्डिंग चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. वेगानं बॉल जात होता. पवन गरत यांचे पिताश्रीच आहेत सुरेश गरत, त्यांना त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मास्टरचे खेळाडू आहेत. वय वर्ष 50च्या अगदी पुढे आहेत आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक वर्ष समालोचन करताना सर्वेश्वर चिखलडोंगरे या मैदानावरती स्पर्धा सुरू होती बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून. त्यावेळा खंदरपाडा संघाचा तो परफॉर्मन्स पाहिला होता. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक होते प्रीतमनं घेतलाय झेल, संपलाय खेळ. सावयात डीजे धनेश दादांची वेळ. थँक्यू. बरोबर शिरगावला मॅच सुरू आहेत. खंदरपाड्याचा संघ आहेत आणि आमचे डीजे ऑपरेटर देखील खंदरपाड्याचे आहेत. खंदरपाड्याचे डीजे ऑपरेटर आमचे धनेश दादा आहेत. आणि ॲक्शन रिप्ले, ओव्हर द विकेटने टाकलेला बॉल होता, थोडा पुढे आले, फोर्स केला बॉलला. पवनचा बॉल होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते प्रीतमनं कॅच घेतला. एक दर्जेदार झेल त्या ठिकाणी त्यानं टिपला होता. विकेट मात्र प्राप्त केलीत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये सूरज पाटील आल्यात. याही खेळाडूची चर्चा राहिली सातत्यानं फणसपाडा संघाच्या माध्यमातून. आज बराचसा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक सर्व संघांना विनंती आहेत, कोणीही मैदानाच्या बाहेर जाऊ नये. आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहेत, कारण कधीही तुमचा मॅच लागू शकतोय. याच्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहे. बॉल पिचिंग जर पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी घोषित केला जातोय. दोन्ही पंच प्रमोद केनी सर असू देत किंवा जयजी गावडे, हे दोन पंच तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. चेतनजी केनी स्वतः स्कोरिंग करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोचतात 2 धाबा. षटकातील पुढचा बॉल, पायावरचा बॉल आहे, त्याच्यावरती मात्र खूप चांगला स्ट्रोक खेळला आहे. फटका चांगला एक्झिक्यूट करत असताना बॉल गेला सीमारेषेच्या पार, चौकार. थँक्यू. पायावरचा बॉल, जसं नेहमी म्हणतात की आपल्या भारतीय क्रिकेटर, इंडियन क्रिकेटरला तुम्ही पायावरती बॉल हाताळाल ना तर तो मैदानाच्या बाहेरच जातो, कारण तिथे स्ट्रॉंग झोन आहेत. आणि पायावरच्या बॉलला आपण पाहिलं तर परफेक्ट हिट करत असताना पवनच्या बॉलवरती हा चौकार आलाय. जसं नेहमी म्हणतात की आउटसाइड ऑफ स्टंप भारतीय क्रिकेटर ज्यावेळी तुम्ही त्यांना गोलंदाजी करतात त्यावेळी तिथे त्यांची कमकुवतपणा नेहमी जाणवत असते. आणि जितके बॉल तुम्ही पायावरती टाकणार ना तितके स्टँडमध्ये जाताना आपण पाहिलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 6, 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपले आहेत. उर्वरित अजूनही विचार केला तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. लोअर फुल टच बॉल हवेमध्ये खेळलाय प्रीतम. वाह, प्रीतमनं दुसरा झेल टिपलाय लोअर फुल टच बॉलला. आउट. थँक्यू. एक दर्जेदार कॅच त्या ठिकाणी प्रीतमनं घेतला. विकेट मात्र मैदानाच्या मध्ये आले. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नव्यानं बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
मिस्टर सुमित पाटील. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. सुमित पाटील आणि बलिराम पाटील या दोघांना मात्र एक चांगला खेळ दाखवायचा आहे. सुमित 11 फणसवाडा या संघाच्या माध्यमातून. सुमित स्ट्राईक इनला. ऑफ्टॉपच्या बाहेरचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. पवनने सांगितलं हो माझा कॅच आहे आणि कॅच टिपत असताना आणखीन एका विकेटचं पतन. धक्का लागलाय सुमित 11 फणसवाडा संघाला. 3-6 वरती. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. थँक्यू. जसं नेहमी चर्चा होते की शिरगावचं मैदान म्हटलं की बॅटरचं आवडतं मैदान आहे, पण बाबा आज असं नाही आहे. आज इथे लेफ्टी बॅटरनं जी बॅटिंग केलं ती अफलातून होती. आज प्रत्येकजण विचार करतो की लेफ्टी बॅट्समन कोणामध्ये किती आहेत, कारण त्यांनी केलेली बॅटिंग अफलातून होती. राईट हँड बॅट्समॅनची तितकी हवा आज तरी वार्ताला पाहायला मिळत नाहीत. तसं नेहमी चर्चा या सत्राची इंटरेस्टिंग असते की दुपारचं सत्र सुरू झालं की शिरगावच्या मैदानावरती षटकार चौकारांचा पाऊसच पडतो, पण आता तसं काही नाही आहे. आता गोलंदाज देखील चांगली कामगिरी करू शकतायत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 6 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. हॅट्रिक ऑन आहे. 2 विकेट सलग मिळवल्यात पवनने. 3 विकेट एकूण तर त्याने या ओव्हरमध्ये घेतल्या आहेत. हॅट्रिक ऑन. विकेट विकेट ओ विकेट नाही आली, परंतु बॉल पाठीमागे विकेट किपरला बीट करून तर चाललाय आणि चाललाय फाईन लेगला. बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल येतोय. चौकार. अहो आम्हाला जसं समजता तुम्ही तितके साधे नाही हो आम्ही. नाही हो आम्ही. नाही हो आम्ही. तितके साधे नाही हो आम्ही. आजवर साऱ्यांना पुरून उरलोय कुठंच पडलो नाही हो. थँक्यू. एक्शन रिप्ले मध्ये पहिला पंचाने हात वरती केला, पण हात वरती करताना पंचाने 22 सांगितलं, विकेट नाही सांगितला, कारण हा बॉल तिथे मिस करून गेला होता. पाठीमागे विकेट किपरने मिस केला. चौकाराला चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. शिरगावचं आयोजन दर्जेदार आयोजन. शिरगाव स्पोर्ट शिरगाव आयोजित शिरगाव चषक. चालू असलेला मॅच वाघोबा खंदरपाडा एका बाजूने, दुसऱ्या बाजूने फणसपाडा. खंदरपाडा आणि फणसपाडामध्ये रंगलेला मॅच. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांच्या नजरा या मॅचमध्ये. डीबीएनचे कॅमेरा देखील ऑन सध्या या मॅचमध्ये. प्रत्येकाच्या नजरा लागल्यात. दुसरं षटक करण्यासाठी जबाबदारी गोलंदाज पाहूया कुठल्या गोलंदाजावरती दिली जात आहेत. चला सेकंड ओव्हरसाठी लगेचच गोलंदाज आपण क्रमवारीत आणा मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दुसरं षटक हाताळण्यासाठी. धावफलकावरती धावा 10. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. हे दुसरं षटक पाहूया कशा प्रकारे असणार आहेत. आता फिल्डिंग मात्र पण अगदी पाहिली जात आहेत. सध्या बाहेरून देखील आनंद घेत आहेत. संजय कडेरा मैदानाच्या आतमध्ये आहेत. मयूर कांबीरे अगदी बाहेर उभे आहेत. कल्पेश देखील आनंद घेत आहेत आणि खंदरपाडा टीमला सपोर्ट करतायत. चला मॅचला सुरुवात. प्रवीण भोईर तयार. स्ट्राईक एंडवरती बलिराम पाटील. ही लेन ऑफ स्टंपची बाहेरची लेन तुमची खूप महत्त्वाची असणार आहेत. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टाकलात, चांगला टाकलात. गुडलँड सोडून थोडा बॉल पडल्यानंतर बाहेर आलात आणि बलिरामला बीट करणारा पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलात. डॉट बॉल आलात. पुढे चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाणार आहे. वाघोबा ग्रुप कसराळी या इनिंगमध्ये तुम्हाला बरोबर येऊन थांबायचं आहे आणि येताना सोबत फॉर्मॅलिटी घेऊन या. त्याच्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ होणार आहेत. वाघोबा ग्रुप कसराळी, साईनाथ कोशिंबे आपणास देखील 30 विनंती आहेत. श्रीगणेश मोदलपाडा आणि माऊली तलावपाडा या 4ही संघांना मी विनंती करतोय येताना सोबत फॉर्मॅलिटी घेऊन या. त्याच्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी होणार आहेत. प्रवीण भोईर तयार. चांगला बॉल. पुन्हा एकदा बेटर लेन. ऑफ स्टंपच्या तोडा बाहेर टाकलाय. डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आतापर्यंत डॉट आल्यात. एकतर या मैदानावरती खेळण्याचा अनुभव म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये या मैदानावरती आपण पाहिलं तर बरेचसे गावकप देखील पार पडले आहेत. शिरगाव टीमच्या माध्यमातून बरेचसा गावकपचं आयोजन केलं जात आहे. त्यावेळी तुम्ही लाईन पाहिलेल्या आहेत, लेन पाहिलेल्या आहेत, कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. थोडा पुढे टाकलाय. कॅच घेण्याचा प्रयत्न सरळ बॅट स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. प्रकाशनं खूप चांगली फिल्डिंग केली आहे. फेकी करेपर्यंत एक जाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
प्रयत्न खूप चांगले होते, कारण समोरच्या दिशेनं ज्यावेळी बॉल येतो त्यावेळी तो वेगाने येतो, प्रचंड वेगाने असतो स्ट्रोक, आणि त्यावेळी तुम्हाला फील करायचं असतो. फलकावरती धाबा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात, त्या मात्र 11 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला आहेत. रिलीज प्लेची गरज असेल तर आहेत आयोजकांकडे. अकरा धाबा 3 गडी बाद. 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. 3 बॉल बाकी आहेत. प्रवीण भोईर तयार. चांगला बॉल, आणखीन एक बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी पाठीमागे नितेशांच्या हातामध्ये चौन चेंडू विसावतं. डॉट बॉल. आतापर्यंत या षटक्यामध्ये 3 बॉल डॉट आले आहेत. पाठीमागच्या ओव्हरमध्ये तीन विकेट आले होते, म्हणजे जवळपास तिथेही 3 डॉट आले होते. विकेट तुम्ही 3 डॉटच समजा, आणि आता देखील 3 डॉट आले आहेत, म्हणजे जवळजवळ 6-7 बॉल हे अशाच प्रकारचे आलेले आहेत. षटकातील पुढचा बॉल सफल झाले. खेळण्याचा प्रयत्न नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क. विकेट किपर आणि बॉलर मध्ये सध्या सुरू असलेले युद्ध दिसत आहेत. पाठीमागे कशा प्रकारे बॉल जास्तीत जास्त टाकता येतील याच्यासाठी प्रवीण भोईर प्रयत्न करतायत. 1.5 चेंडू फेकून झाल्यात. 11 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 11 धाबा 3 गडी बाद. डॉट डॉट सिंगल डॉट डॉट आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. लास्ट बॉल मध्ये खेळलाय. फटका चेंडूचा आपण पाहिलं तर निघून जातोय. पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार, आणि या चौकारानं धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 15 धाबा 3 गडी बाद. म्हणेन बेटर षटक प्रवीण भोईर यांचं पाहायला मिळालं. जसं पहिलं षटक पवननं सुरुवात केली, 10 धाबा दिल्यात. या ओव्हरमध्ये प्रवीण भोईरनं तो थोडा उल्लेख कमी केला, थोडा आलेख कमी केलाय. 5 धाबा दिल्यात आणि 15 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. संजय त्या ठिकाणी होते. संजय गणेरानं घेतलाय झेल. मैदानावरती संपलाय आणखीन एका बॅटरचा खेळ. बलिराम पाटील बॅट टू डी डगआउट गॉन. आमचा मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. अरे त्यांची पोचपावती आमच्या बाईनं जाग्यावर दाबून ठेवली. त्यांची पोचपावती आमच्या बाईनं जाग्यावर दाबून ठेवली. थँक्यू. 15 धाबा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये थोडंसं सिच्युएशन आता उलटी झालंय. सुमित 11 फणसपाडा जसा मागच्या मॅच मध्ये जाणता राजा खारडी संघाला माऊली तलावपाडानं रोखून धरलं होतं, आता त्याच्या प्रत्युत्तर अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी, तोडीस तोड कामगिरी सध्या वाघोबा खंदरपाडा टीमच्या माध्यमातून प्रकाश देत आहेत. पहिलं षटक जसं पवन गरजचं राहिलं, दुसरं षटक प्रवीण भोईरचं. आता प्रकाश मैदानाच्या मध्ये तोही पहिल्या बॉलवरती सफलता मिळवून देतोय. नवीन बॅटर आल्यात मनीष पाटील नंबर 6 वरती. ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर आहेत. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. मेन लाईन आहेत त्याच्या बाहेर गेला तर वाईड आहेत. एकच लाईन वाईड आहे, त्यामुळे तो मुख्य जो वाईड आहे तीच लाईन तुम्हाला कव्हर करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये बॉल टाकावे लागतील, त्याच्यामध्ये डिलिव्हर करावे लागतील. पंचाने देखील त्याच गोष्टी सांगितल्यात. धावसंख्या 16 धावा 4 गडी बाद. 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.1 चेंडूचा खेळ संपला आहेत.
प्रकाश तयार आहेत. पवन घरत फिल्डिंग झोनमध्ये आपण पाहिलं तर लॉंग ऑन, मिड विकेटमध्ये संजय कनेरा, मिड विकेटमध्ये आपण पाहिलं तर प्रीतम, धनंजय डीप स्क्वेअर लेगमध्ये. फटका खेळलाय, पूल केलाय, ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल सिक्सर. नाद केला वाया नाही गेला, तो साऱ्यांना पुरून उरला, तो साऱ्यांना पुरून उरला. अरे आमच्या जोडीने थँक्यू. वा वा वा, काय स्ट्रोक होता मैदानाच्या मध्ये. पूल केला, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड डिलायटेड फुल सिक्सर मैदानावरती स्ट्रोक पाहायला मला मनीषच्या बॅटमधून. आता थोडा दबाव येणार, कारण एका गोष्टीचा उल्लेख मी सकाळीच केला होता की 90% 90% असे गोलंदाज आहेत ना की एखाद्या वेळी चौकार किंवा षटकार तुमच्या गोलंदाजीवरती जर आला ना तर वाईट बॉल मात्र हाताळतच असतात. धावसंख्या 23, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 चेंडूचा खेळ संपला आहेत. अजून 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये येणं बाकी आहेत. प्रकाश तयार आहेत. समोर आपण पाहिलं तर मनीष पाटील. ही लेन आता थोडी चांगली आहेत, आता थोडी बेटर लेन आहेत. डॉट टाकल्यात, रेंज ओळखण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातोय. बॉल फेकून झाला त्या ओव्हरमध्ये 3. पहिला बॉल विकेट, त्याच्यानंतर वाईट षटकार, वाईट डॉट. आतापर्यंतची कहाणी आहे. धावसंख्या 23ला 4 विकेट, 2.3 चेंडू फेकून झाल्यात, 3 बॉल बाकी. सफल झाले, स्ट्रोक एक्झिक्यूट केलं आहेत. धनंजय त्या ठिकाणी मात्र वेगाने पुढे येत आहेत. फिल्डिंग चांगली केली आहेत. एका जामीवरती मात्र समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे. एका नवीन संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 24, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. आतापर्यंत नियंत्रणामध्ये मित्रमंडळी धावसंख्या ठेवल्या आहेत टीम वाघोबा खंदरपाडा या संघानं, परंतु फणसपाडा संघाला देखील इथून मात्र कमबॅक करावा लागेल. जसा एक षटकार मनीषच्या बॅटमधून पाहिलाय, त्याला देखील चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करायचे आहेत. थोडा जास्त एफर्ट लावला, खांद्याचा जास्त जोर देण्याचा प्रयत्न केला. पंचाने सांगितलं वाईट बॉल जास्त बाहेर गेलात. कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्ही जास्त जोर लावण्याचा प्रयत्न करतात, तो बॉल जास्त बाहेर जातो. एक्स्ट्रा एफर्ट किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न तुम्ही करताना ते कधी कधी अंगलट देखील येतात. धावसंख्या 25, 4 गडी बाद. पकडण्याचा प्रयत्न केला, चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक पवन त्या ठिकाणी वेगानं पुढे आलात. फिल्डिंग चांगली केल्यात, एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी चांगली, कव्हर देखील चांगला आणि प्रकाशनं यष्टांवरती मात्र बरोबर बॉल लावलाय. विकेटचं पतन, रनआउट, गॉन. ये कमलाय नावात, ये वाट आहे गावात, ये कमलाय नावात, वाट आहे गावात, आपल्याला फिरायचं नाही. हो माग बाप आलाय उडायला. कमलाय नावात, वाट आहे गावात, आपल्याला फिरायचं नाही. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात कशा प्रकारच्या काय गोष्टी घडल्या. तर बॉल पकडला, प्रकाशने पकडला, उलटा फिरला, थोडा गोलही फिरला आणि यस्टनवरती बॉल लावला. मनीष तर फ्रेममध्ये नव्हते, भरपूर लांब होते आणि तिथून विकेट आल्यात. 26ला 5 विकेट. अर्धा संघ सध्या पॅव्हेलियनमध्ये आहेत. आता अर्धा संघ मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे खेळ करेल किंवा हे 2 बॅटर कशा प्रकारे खेळ करतील याची चर्चा रंगेल. आतापर्यंत विजयी झालेल्या सर्व संघांना विनंती आहेत आपण या ठिकाणी यायचं आहेत. वाघोबा ग्रुप कसराळी, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर साईनाथ कोशिंबे, श्री गणेश मोदलपाडा आणि माऊली तलावपाडा या विजयी सर्व संघांच्या कॅप्टनना विनंती असेल आपण या ठिकाणी ड्रॉ केला जाईल. इथं सोबत जी काही फॉर्मॅलिटीज आहेत ती सोबत आपण घेऊन यायच्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाला 26-26, लॉस ऑफ 5 विकेट. डीजे थँक्यू. बरोबर ड्रॉ जर पाहिला तर शिरगाव स्पोर्ट्स शिरगावनं ज्यावेळी सकाळी ड्रॉ खास करून 2-3 दिवसापूर्वी तुमच्यापर्यंत ड्रॉ आला होता. बरोबर त्या ड्रॉमध्ये पहिला सामना जिंकला होता तो बरोबर या बाजूच्या संघानं. त्याच्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा सामना जिंकला होता ज्या बरोबर दुसऱ्या बाजूच्या संघानं. आता संधी आहेत इथून खंदरपाड्याला, तोही बरोबर त्या पहिल्या नंबरचा संघ आहे. म्हणजे जो पहिला सामना जिंकला होता त्या ड्रॉच्या बरोबर जवळचा संघ आहेत. पहिला सामना जिंकणारा संघ होता, तिथून खंदरपाडा शेवटी फिनिश करेल की पुन्हा एकदा ड्रॉमध्ये जे बरोबर डाव्या बाजूचे संघ आहेत ज्या दिशेने चालले आहेत त्या दिशेने विजय संपादन करतील. शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी धनंजय आल्यात. लास्ट शेवटचं ओव्हर 26/5 गडी बाद.
स्ट्रायकरवरती बॅटर आहेत यश पाटील, नॉन स्ट्रायकरवरती सचिन पाटील. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. पहिला बॉल डॉट स्वरूपानं पाहायला मिळतोय, निर्धाव स्वरूपानं पाहायला मिळतोय. डॉट बॉलाला धावसंख्या 26 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.1 चेंडूपर्यंत फेकून झाल्यात. अजून विचार केला तर या षटकातील बॉल शिल्लक आहेत 5. पुढे चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिली इनिंग आतापर्यंत आपण पाहतात या मॅचची. 26 5 विकेट, 3.1 चेंडू फेकून झाल्यात. पुढचा बॉल ओद विकेट. फटका खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय, फटका चांगला खेळलाय आणि बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला फोर्स करत असताना षटकार. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडा फोर्स केला बॉलला, जो यश भरपूर वेळापासून स्ट्रगल करत होता. शेवटी 7व्या बॉलवरती त्यानं षटकार ठोकलाय. सचिनच्या बॅटमधून तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 32 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 32 लॉस ऑफ 5 विकेट. पुढील बॉल हलक्या कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाची गिरकी घेतली बॉलनं, अगदी ऐनवेळी दगा दिलाय बॉलनं आणि निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा आपण. ऑफच्या बाहेरचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न आणि जम्प तर घेतली होती, परंतु बॉल पडल्यानंतर समोरून इतका उचली घेतली की क्षेत्ररक्षकाला प्रवीण भोईर यांना मात्र बीट करताना पाहायला मिळाला. धावसंख्या 36 5 विकेट. आतापर्यंत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा झाल्यात. 3 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळतो. चेंडू मात्र आपण पाहिलं तर पुन्हा त्या गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रकाश जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. एका धावीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जात असताना 37 धावा 5 गडी बाद. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. शिरगाव स्पोर्ट शिरगाव आयोजित शिरगाव चषक 2026 आपण पाहतायत. 37 बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. धावचीची संधी निर्माण झाल्या आहेत. धनंजय जोपर्यंत बॉल पकडेल तोपर्यंत तिथून विकेट आला. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद. धावफलकावरती धावा 37. पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात केला राणा. थँक्यू. शेवटचा बॉल फटका आणखीन एक सुंदर खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या शेवटच्या षटकारानं धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्या 43 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 44 करायच्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये होत्या 15 आणि त्याच्यानंतरच्या बरोबर आलेल्या 2 ओव्हरमधल्या ज्या धावा आहेत त्या देखील निर्णायक ठरू शकत आहेत. चर्चा त्या गोष्टीची होईल कारण की ज्या धाब्यांपर्यंत पोहोचायचं होतं ती धावसंख्या मात्र प्राप्त केल्यात. टीम फणसपाडा या संघानं मैदानाच्या मध्ये सुमित दिली पण फणसपाडाने एक वाघोबा खंडारपाडा त्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करेल कारण हवेचं सत्र जर पाहिलं तर सध्या लेफ्टी बॅट्समनला तितकं मात्र साथ देणार आहे. या मैदानावरती कशा प्रकारे मॅचेस रंगतील याचा दावतो वरून मेहर यांचा आवाज आपण ऐकूयात. त्यापूर्वी ड्रॉ होईल. चिठ्ठ्यांचा ड्रॉ करण्यासाठी जे सर्व कॅप्टन आहेत त्यांना विनंती असेल आपण यावं. वाघोबा साहेबांना सरळी सायनाथ कुशिंबे आणि विघ्नेश मोदलपाडा माऊली तलावपाडा या सर्व संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण लवकरात लवकर या अन्यथा या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ हा मात्र केला जाईल.
चला ड्रॉ होतो चिठ्ठ्यांचा ड्रॉ. आधी 2 उचलल्या जाणार आहेत. 2. जर विजयी संघ याच्यामध्ये असेल तर तो दुसरा मॅच होईल. वाघोबा ग्रुप कसराळी आणि माऊली तलावपाडा. पहिला मॅच माऊली तलावपाडा आणि वाघोबा ग्रुप कसराळी. दुसरा मॅच पाहूयात. दुसरा मॅच विजयी संघ, या मॅचचा विजयी संघ आणि साईनाथ कोशिंबे आणि मोदलपाडा संघाला बाय मिळालेले आहेत. त्यामुळे मोदलपाडा आपलं अभिनंदन आहेत. पुढच्या फेरीमध्ये मोदलपाडा हा संघ मात्र दाखल होताना पाहायला मिळेल. पहिला सामना माऊली तलावपाडा वर्सेस वाघोबा कसराळी यांच्यामध्ये पहिला मॅच रंगणार आहेत. दुसरा मॅच साईनाथ कोशिंबे आणि या मॅचचा विजयी संघ आणि श्री गणेश मोदलपाडा या संघाला मात्र बाय मिळालेले आहेत. या पुढच्या मॅचचं समालोचन ऐकूयात आपण मृदुलजी मेहर यांचा आवाज. आपले कसराली टीमचे खेळाडू आहेत त्यांच्याकडून 250 एक मिनिट थांबवतोय. पद्मन आणि यश दोघांनी यायचे आहेत. पद्मन पाटील आणि यश दोघांनी यायचे आहेत. भूषण पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि योगेश दादा पाटील आपले कसराली टीमचे खेळाडू आहेत त्यांच्याकडून 250 एक मिनिट थांबवतोय. पद्मन आणि यश दोघांनी यायचे आहेत. पद्मन पाटील आणि यश दोघांनी यायचे आहेत. भूषण पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि योगेश दादा पाटील आपले कसराली टीमचे खेळाडू आहेत त्यांच्याकडून 250 एक मिनिट थांबवतोय. पद्मन आणि यश दोघांनी यायचे आहेत. पद्मन पाटील आणि यश दोघांनी यायचे आहेत. भूषण पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि योगेश दादा पाटील आपले कसराली टीमचे खेळाडू आहेत त्यांच्याकडून 250. येस वेलकम. आपण ऐकतोय पाहतोय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला येतोय. येणारे 24 चेंडू 44 धावेंचा आव्हान धाफकावर आहे. मनगडामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य नसतं. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू यावेळेला उंच आहे, हवेत आहे. ऑफसाईडच्या दिशेनं 3 खेळाडू येत आहेत परंतु चांगल्यारीत्या टिपला जातोय. झेळ संपतोय खेळ. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. बेकार काय सांगायचं आहे आपण बर. खावा पक्का मीठ आणि लवकर व्हावा नीट अशी करा. काय सांगायचं यो आला रात्री मला वाटतं चॅटिंग करता करता त्याच्या डोळ्यावर झोप होती का काय. चॅटिंगचा परिणाम झालं आणि गडी आले आऊट झाला. इतिहास गेला ना तुम्ही करता काय. इतिहास गेला ना तुम्ही करता काय. कभी झुका नहीं अपना. धन्यवाद. डीजे चालू असणारा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक वाघोबा खंदरपाडा विपक्ष सुमित 11 फणसपाडा त्यातील 3 लढत आपण पाहतोय. येणारे 24 मध्ये 44 धावेंचं आव्हान धाफकावर आहे. वाघोबा खंदरपाडा आता फलंदाजी करतोय. 24 मध्ये 44 धावेंचं आव्हान असताना पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचं शिखर. पुन्हा एकदा संधी आणि त्या संधीचं सोनं अतिशय चांगल्यारीत्या टिपला जातोय. जय चांगल्यारीत्या बॅक टू बॅक दुसरा गडी. झुकणं त्याच्या रक्तात नाही. झुका नहीं अपना वायानं झुकणं त्याच्या रक्तात नाही. झुका नहीं अपना प्रवीण वायानं झुकणं त्याच्या रक्तात नाही. झुका नहीं प्रवीण खंडाळे वायानं झुकणं त्याच्या रक्तात नाही. क्या बात आहे. आतापर्यंत चांगलं प्रभावित करणारा मारा. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद होत असताना आपण पाहतोय. प्रभावित करणारा मारा आतापर्यंत राहिला. टिच्चून मारा होता यावेळेला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद, एक माफक आव्हान धाफकावर आहे. 24 मध्ये 44 धावेंचं आव्हान आहे परंतु सुरुवात अफलातून आहे. सुरुवात आतापर्यंत आपण सुमित 11 फणसपाडा संघ आपण पाहायला गेलं तर प्रभावित करणार तो मारायला आलाय. यावेळेला काय यावेळेला पुन्हा एकदा ती संधी आहे का. संधी आहे का लगातारचा तिसरा परंतु डिसिजन षटकार आहे.
येतोय चांगला प्रयत्न होता. बाबा घुमायला तो षटकार बेकार खवा वर करून मारायला लागला पिसाळला गडी मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड आज सचिनचा प्रयत्न अतिशय चांगला होता परंतु थोडक्यात धुकला जातो. हार्डलक म्हणावं लागेल. पहिल्या तिसऱ्या चेंडूवर आता षटकारानं सुरुवात आहे. षटकारानं सुरुवात देत असताना पुन्हा एकदा तो हवेत आहे आणि एकदा पुन्हा आता टिपला जातोय जे तिसरा गडी. यस धन्यवाद अडजे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 6 धावा धाफळकावर नक्कीच आहेत परंतु वाघोबा खंदरपाडाचा जो संघ आतापर्यंत थोडासा डोकोदुखी नक्कीच ठरली असेल. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद. तिसऱ्याचा तो प्रयत्न अफलातून राहिला होता. थोडक्यात धुकला जातोय तो षटकार परंतु पुन्हा एकदा गडी बाद. अर्थातच पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होतोय. 6 धावा नक्कीच धाफळकावर आहेत परंतु 3 गडी आतापर्यंत गमावले जातात. वर द विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला थोडासा लाईन लेंथ थोडीशी भरकडली होती. एक फलंदाजासाठी संधी होती आणि त्या संधीचं सोनं करत येतोय चेंडू आता सीमारेखावर. चौकार. साऱ्यांना त्याच लागलंय क्रेज फॅन फॉलोविंग वाढतंय रोज फॅन फॉलोविंग वाढतंय रोज फॅन फॉलोविंग वाढतंय बरोबरी कोणी करीना आज ट्रेंडिंगला त्याच नाव लय गाज. लेग साईडच्या दिशेनं होतं त्या कारणास्तव 4 धावेने ते सुवर्ण संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना आतापर्यंत 10 धावा धाफळकावर येतात. आतापर्यंत चांगली लेंथ लाईन परंतु यावेळेला पंच प्रमोद केणी सर एक आगळ्या वेगळ्या स्टाईलनं प्रमोद सरांची ती एक वेगळी ओळख आहे आणि त्या स्टाईलमध्ये आता आउटसाईड टॉप स्टंपचा मारा उजव्या एसटीच्या बाहेर आहे. अतिरिक्त धाव धाफळकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 11 धावा धाफळकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आणि येतोय आता निर्धाव येतोय. अर्थातच पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा धाफळकावर. चला यापुढील होणारा सामना द्वितीय फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. एकीकडे वाघोबा थांबवतोय माऊली तलावपाडा यश दोन्ही दोघांनी संघाचे कर्णधार आपण या पटपण पाटील आणि यश दोघांनी यायचं. शुभ असते आपण भूषण पाटील साहेबांकडून नाणेफेकीचा 500 रुपयाचं call पारितोषिक करणार आहोत. होतं आणि योगेश दादा पाटील आपले कसरली टीमचे खेळाडू आहेत त्यांच्याकडून 250 काय झोंबला त्याला घेईस का काहीतरी थांबवतोय. याला उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना बॅटीला बॉल पटपण पाटील ठोको आणि नाही यश याचे दोघांनी यायचं. हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर ना राहून लाईन मारित वेट त्याला बॉलाची लाईन नाही समजत. आदरणीय सन्माननीय अक्षय घरत साहेब यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते अक्षय घरत आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल कॉइन स्विंग आणि डिसिजन आमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाईल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा धाफळकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात कसराळी संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला. डिसिजन फील्ड फर्स्ट. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 11 धावा आतापर्यंत धाफळकावर आहेत. 44 धावांचं आव्हान धाफळकावर. वर्ध विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा चालू असणारा सामना 2 संघ आणि त्या 2 संघातील ती कडवी लढत आपण पाहतोय. 44 धावांचं आव्हान धाफळकावर आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु आता रोखवला गेलाय. फेकीमध्ये नेकी नव्हती आणि आता 3 खेळाडू पाठलाग करतात चेंडूचा. जातोय चेंडू अतिरिक्त धावेच्या रूपाने तब्बल 50. प्रमोद केणी सर आम्हाला दर्शवत आहेत या 5 धावेने धाफक खुलतंय फुलतंय. धाफक आता धाफकावर 16 धावा ह्या धाफकावर येत आहेत.
प्रमोद केळे सर एक मिनटं 5 रन आहेत स्ट्राईक रोटेट. पाच धावा आल्या. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 16 धावा धावफलकावर येत असताना चांगली सुरुवात आहे. आतापर्यंत त्या प्रकारची सुरुवात 44 धावा धावफलकावर बनवायची आहे. दोन संघातील ती कडवी लढत आपण पाहतो. एकीकडे वाघोबा खंदरपाड्याचा तो संघ, दुसरीकडे सुमित 11 फणसपाड्याचा तो संघ आहे आणि त्यातील लढत आतापर्यंत वाघोबा खंदरपाड्याचा संघ आतापर्यंत हावी आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं, 3 गडी गमावले होते, परंतु त्यानंतर मैदानामध्ये चुकी आतापर्यंत आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धावेने धावफलक आता भर पडत असताना 17 धावा या धावफलकावर आहेत. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. सुधीर आहे. सुधीर पहिल्या एका चेंडूमध्ये 6 धावा थोडासा खर्ची पडतोय. ती चुकी अतिरिक्त धावेने त्या आलेल्या 5 धावा त्या कारणास्तव आतापर्यंत 6 धावा धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा सुपर लाईन लेन टप्पा यावेळेला अगदी प्रभावित करणारा तो मारा होता. थोडासा उचले घेतले होते त्या कारणास्तव बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा नक्कीच खर्ची पडला, परंतु कमबॅक करणं सुधीर देखील जाणतोय आणि त्या प्रकारचा आता लाईन लेन टप्पा मैदानामध्ये दाखवण्याचा तो प्रयत्न केला जातो. पंचांकडे दाद परंतु निर्णय हा फेटाळून लावलाय. निर्धाव चेंडू अजून एक बॅक टू बॅक चांगल्यारीत्या आतापर्यंत लाईन लेन द टप्पा. 17 धावा धावफलकावर 1.3 चेंडूंचा खेळ. 44 धावेंचं आव्हान धावफलकावर बनवायचंय. 44 धावा धावफलकावर बनवायच्या, परंतु त्यासाठी तो प्रयत्न 2 खेळाडू करतायत. एकीकडे प्रीतम आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा तो प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेनं. थोडासा चुकी आणि पुन्हा एकदा जातोय चेंडू. सेवा रिकव्हर, चौकार. असतोय तो साऱ्यांच्या मनात बसतोय तो. मार्केट जाम केलाय त्यानं, मार्केट जाम केलाय. अरे मास्टर माइंड हाय यो दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय. क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण म्हणतोय ना की फलंदाजी गोलंदाजी आणि त्याहून महत्त्वाचं काय असेल तर क्षेत्ररक्षण असतं. आणि त्यामध्ये आतापर्यंत सुमित 11 फणसपाड्याचा संघ हताश आहे, थोडासा निराश आहे. आतापर्यंत ती चुकी मैदानामध्ये पुन्हा एकदा ती संधी बनणार का? प्रयत्न होता परंतु येतोय चेंडू. सीमा रेखा पार, षटकार. माइंड हाय, माइंड हाय, दादा मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय, दादा मास्टर माइंड हाय. धन्यवाद डीजे. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. 44 धाव्यांचं आव्हान धावफलकावर आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत जवळजवळ 16 धावा तो खर्ची पडतोय. सुधीर आतापर्यंत थोडासा महागडा आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 27 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा हवाई फायर आहे, परंतु यावेळेला उंची जास्त आहे. पुन्हा एकदा तो फंबल आहे. झेळ यावेळेला धरणीला दान केला जातोय. 2 धावा अगदी सहज आणि सोप्यारित्या त्या धावफलकामध्ये भर पडत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 29 धावा धावफलकावर. ऐकूयात डीजेला. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही पुण्यात, मला आता करा ओ पुण्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. यस धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 29 धावा धावफलकावर. आता येणारे 12 चेंडू अजून देखील 15 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. पहिल्या 12 चेंडूमध्ये थोडंसं आतापर्यंत प्रभावित करणारा ती फलंदाजी 2 खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. एकीकडे नितेश एका चेंडूमध्ये 5 धावेंवर, दुसरीकडे प्रीतम 7 चेंडू 16 धावेंची ती अफलातून खेळी.
त्या बारावर पहिल्या बारामध्ये 29 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 12 चेंडू 15 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत आणि त्यासाठी तो प्रयत्न. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू आहे, निर्धाव चेंडू येतोय परंतु पंचांचा कॉल येतोय वन बाउन्सर, अर्थातच येणारा अजून एखादा बाउन्सर अतिरिक्त धाव धावफलकामध्ये बनली जाईल. परंतु पहिल्या चेंडूवर तो तिखा बाउन्सर ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा तो प्रयत्न होता. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 29 धावा या धावफलकावर बनवल्या जातात. पुढील चेंडू यावेळेला पूल केला जाण्याचा प्रयत्न आणि येतोय 2 खेळाडूंना भेदून चेंडू सीमारेखा पार, चौकार. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं. येस, धन्यवाद. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर हा फायदा घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 2 खेळाडूंना भेदून खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, 4 धावेने आता धावफलक फुलताय. येणारे 10 चेंडू 11 धावा अजून देखील धावफलकावर त्या बनवायच्या आहेत. पंचांकडे पुन्हा एकदा दाद आहे परंतु पंच म्हणतात थोडासा आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा, निर्धाव चेंडू. आता येणारे 9 मध्ये 11 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे. 33 धावांचं आव्हान धावफलकावर आहे. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही, सातत्यानं आपण पाहिलंय. क्रिकेटचा खेळ सातत्यानं आपण म्हणतोय ना भूतो ना भविष्य म्हणून ह्या क्रिकेटच्या खेळाकडे पाहिलं जातं. यावेळेला प्रयत्न चांगला होता परंतु झेल पुन्हा एकदा धरणीला दान केला जातो. दुसरीचा प्रयत्न येस नोचा कॉल आहे परंतु सिंगल धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतंय. सिंगल धावेने धावफलक आता धावफलकावर आतापर्यंत 34 आहेत. अर्थातच येणारे 8 चेंडू अजून देखील 10 धावा त्या धावफलकावर बनवायचे आहेत. 2 संघातील ती लढत, एकीकडे वाघोबा खंदरपाड्याचा तो संघ, विपक्ष सुमित 11 फणसपाडा. आतापर्यंत तो प्रभावित करणारा तो स्वतःला झोकून देण्याचा तो प्रयत्न चालू आहे. यावेळेला उंच आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि सहज आणि सोप्यारित्या झेलला गॅदर करतोय. गडीबाद. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. राजू पाटील आला नावास, राजेसाहेबांचा तो खास, राजू पाटील आला नावास. होती चर्चा गावागावात, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू. येस, धन्यवाद अडजे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 34 धावा धावफलकावर. अर्थातच येणारे 7 चेंडू 7 मध्ये 10 धावांची गरज धावफलकावर. 9 चेंडू आहे. अर्थातच अतिरिक्त धाव ती धावफलकामध्ये भर पडली जातो आणि येणारा चेंडू आता फ्री हिटचा असणार आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येत असताना 7 चेंडू 10 धावांची गरज असताना ते अतिरिक्त धाव धावफलकामध्ये भर पडली जात आहे. वाघोबा खंदरपाड्याचा तो संघ आता थोडासा सेलिब्रेशन आहे ते स्मित हास्य प्रत्येकाच्या डगआउटमध्ये अतिरिक्त धावेने हे चेहऱ्यावर आहे. यावेळेला टिच्चून मारा, सबमरीन डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. आता येणारे 6 चेंडू अजून देखील 9 धावा ह्या धावफलकावर बनवायचे आहेत. येणारे 24-44 धावांचं आव्हान धावफलकावर होतं, माफक होतं परंतु ज्या प्रकारच्या आतापर्यंत प्रभावित करणारा मारा सुमित 11 फणसपाडा आणि प्रत्येक गोलंदाजानं अतिरिक्त
धावा आल्या परंतु प्रभावित करणारा तो मारा भूषण राहिला. पाटील साहेबांकडून आता 500 रुपयाचं येणारे पारितोषिक 6 चेंडू, 9 होतं धावा आणि योगेश अजून दादा देखील पाटील आपले धावफलकावर कसरवली बनवायचे टीमचे खेळाडू आहेत दोन त्यांच्याकडून खेळाडू 250 आहेत. जे, एक मिनिट थांबवतोय नित्य पद्मन आणि यश संघर्ष नाट्य दोघांनी यायचं हे सर्व काही पद्मन पाटील आणि सामन्यामध्ये यश आपण दोघांनी पाहतोय. यायचं 6 भूषण पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि योगेश दादा पाटील आपले ऐकूया आपण एक डीजे ची धून. यस धन्यवाद. जे येणारे 6 चेंडू 9 धावा अजून देखील धावफलकावर त्या बनवायच्या आहेत. आता एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे, एकाला रोकायचं एकाला टोकायचं आहे आणि या क्रिकेटच्या मैदानामध्ये हा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषकामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती लढत आहे. येणारे 6 मध्ये 9 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. एकीकडे यश आहे, आता दुसरीकडे नितेश आहे. नितेशच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावा आपण पाहिल्यात. ते अफलातून खेळी नितेशचे आपण पाहिले परंतु सामना फिनिश करणार का. दुसरीकडे आता यशसाठी ती एक सुवर्ण संधी आहे. येणारे 6 चेंडू 9 धावांची गरज असताना पहिला चेंडू बॅटची टो एज आहे. प्रयत्न चांगला होता, अतिशय वेगाने आला होता परंतु तुर्ताच 2 धावा अगदी चपळाईनं धावफलकामध्ये भर पडल्या जातात. 2 धावेने धावफलक आता धावफलकावर आतापर्यंत 37 आहे. 37 धावा धावफलकावर आहेत. आता येणारे 5 चेंडू 7 धावा या धावफलकावर बनवायचे आहेत. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच केवळ आपला यशाचं सूत्र असू शकतोय आणि संघर्ष हा आतापर्यंत दोन्ही संघांचा आपण पाहिलाय. 44 धावांचं आव्हान नक्कीच धावफलकावर आहे. यावेळेला थोडासा तिखा बाउन्सर, बॅटचा स्टिकरवर लागणारा तो फटका, सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना आता येणारे 4 चेंडू 6 धावा. दुसरीकडून एखादा मोठा फटकार यावेळेला वाघोबा खंदरपाड्याचा तो संघ पाहतोय परंतु सुमित 11 फणसपाड्याचा संघ म्हणतोय 1 ते येणारे 2 निर्धाव चेंडू यावेळेला मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला कमबॅक करून देतील. 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. आतापर्यंत प्रभावित करणारा मारा यशचा आपण पाहिलाय परंतु येणारे 4 मध्ये 6 धावांची गरज आहे. पुन्हा यावेळेला पंचांचा डिसिजन अजून देखील वेट आहे. फेकी होती, फेकीमध्ये नेकी नव्हती, त्या कारणास्तव आता दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 धावा ह्या धावफलकामध्ये भर पडत असताना 2 धावा धावफलकामध्ये भर पडत आहेत. अर्थातच मॅच इक्वेशन काय, येणारे 3 चेंडू 4 धावा अजून देखील धावफलकावर बनवायचे आहेत. 3 मध्ये 4 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. प्रभावित करणारा मारा परंतु थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये हताश निराश, त्या कारणास्तव यशने आतापर्यंत प्रभावित करणारा तो मारा केलाय. सुपर लाईन लेन टप्पा सर्व काही ॲक्युरेसी आतापर्यंत यशचे आपण पाहिले. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. येणारे 3 मध्ये 4 धावा धावफलकावर बनवायचे. दुसरीकडे स्वतः कर्णधार यावेळेला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला धनंजय आहे. धनंजय पहिल्या 3 चेंडूमध्ये त्या प्रकारचा बॅटमधून आतापर्यंत आपला धावेंचा श्रीगणेश केला नाहीये परंतु आता ती संधी आहे. 3 मध्ये 4 धावेंची गरज आहे. यश आहे समोर, आता धनंजय आहे. एकाला रोकायचं एकाला टोकायचं आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करायचं. ती सिद्ध करण्याची ती लढत आहे. 3 मध्ये 4 धावांची गरज असताना यावेळेला चुकी आहे. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये प्रभावित करणारा मारा यशचा आपण पाहिला परंतु यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. यावेळेला अतिरिक्त धाव धावफलकामध्ये भर पडली जाते. जे गरजेचं नव्हतं ते यावेळेला घडतंय आणि अतिरिक्त धाव धावफलकामध्ये भर पडत असताना आता मॅच इक्वेशन 3 मध्ये 3 धावा बनवायचे आहेत. 41 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. आता 3 चेंडू 3 धावा या धावफलकावर बनवायच्या आहेत. धनंजय यावेळेला स्ट्राईक एंडला आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, अजून एक निर्धावची संधी आहे परंतु
स्वतःचा विकेट यावेळेला धनंजयने सॅक्रिफाईस केला जातोय. खऱ्या अर्थानं जो फलंदाज लहरामध्ये आहे तो नितेश आता स्ट्राईक एंडला. आता 2 चेंडू 3 धावेंची गरज धावफलकावर आहे. काय सामना रंगतोय, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष नाट्य, सर्व काही या 2 संघामध्ये आपण पाहिलंय. वाघोबा खंदरपाडा विपक्ष सुमित 11 फणसपाडा या 2 संघातील ती कडवी लढत सामन्यामध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू 3 धावेंची गरज. तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. यस, धन्यवाद डीजे, धन्यवाद. येणारे 2 चेंडू 3 धावा धावफलकावर अजून देखील बनवायचे आहेत. नितेश आता स्ट्राईक एंडला. चला वेळ जास्त घेऊ नका, विनंती असेल. फणसपाडा संघ येणारे 2 मध्ये 3 धाव्यांची गरज धावफलकावर अजून देखील बनवायचे. 44 धाव्यांचं आव्हान हे धावफलकावर आहे. चला वेळ जास्त जातोय. सुमित 11 फणसपाडा संघ जास्त वेळ जातोय. येणारे 2 मध्ये 3 धावा धावफलकावर. 44 धाव्यांचं आव्हान हे धावफलकावर आहे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इसके लिए संघर्ष तो करना पडेगा. आणि तो संघर्ष आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलाय. नितेश असेल आतापर्यंत तो संघर्ष करतोय. येणारे 2-3 धावेंची गरज धावफलकावर आहे. पुन्हा यावेळेला पंचांकडे दाद आहे. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा डाव्या यष्टीच्या बाहेर येतोय. आता पुन्हा एकदा ती चुकी घडते. चुकी आणि चुकी मैदानामध्ये खऱ्या अर्थाने ती डोकंदुखी संपूर्णतः सुमित 11 फणसपाडा संघाची आहे. थोडीशी चुकी, एक तेरी आहे तो एक मेरी आहे आतापर्यंत म्हटलं जात आहे. परंतु यावेळेला ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय थोडक्यात हुकला जातोय. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. आता 2 चेंडू 2 धावेंची गरज. येणारे 2 मध्ये 2 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. दुसरीकडून आक्रमण हल्ला करण्याचा तो प्रयत्न. 2 खेळाडूला भेदून जातोय चेंडू सीमारेखाबाहेर. चौकार. सामना फिनिश, सामना खल्लास. हार्ड लक टीम सुमित 11 फणसपाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम वाघोबा खंदरपाडा संघ.